नमस्कार मैत्रिणींनो, माधवी रेसिपीज आणि व्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, मला खूप दिवसापासून माझ्या काही मैत्रिणींची एक रिक्वेस्ट होती, तुझ्या पूजेच्या संदर्भात काही माहिती सांग। तर हा व्लॉग त्याच्यासाठी आहे, तर तो मी तुमच्याशी शेअर करत आहे। तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा। तर मैत्रिणींनो, ज्या जागेवर आपल्याला पूजा करायची आहे ती जागा पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची। नंतर तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा, तो पण पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायचा। नंतर देवासाठी जे वस्त्र वापरतात ते त्याच्यावर अंथरायचे। नंतर पहिल्यांदा आपल्याला गणेश पूजन करायचे आहे, त्या पूजेसाठी आपल्याला एक विड्याचे पान ठेवायचे, त्याच्यावर थोडे अक्षदा, नंतर हळदी कुंकू व्हायचे। कारण गणेश पूजन हे कुठल्याही पूजेसाठी प्रथमतः करतात। नंतर जी व्यक्ती पूजा करत आहे तिने स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे। नंतर मैत्रिणींनो, एका ताम्हणात किंवा एका ताटामध्ये गणपतीचे स्वरूप म्हणून एक सुपारी घ्यायची, त्याला दही, दूध आणि कोमट पाण्याने अभिषेक घालायचा। तर कोमट पाणी का घ्यायचे? आत्ता थंडी आहे म्हणून कोमट पाण्याने देवाला स्नान घालायचे। आणि देवाला स्नान घालत असताना नेहमी मंत्रोच्चार करायचा, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमो नमः, ओम गोविंदाय नमो नमः, ओम वासुदेवाय नमो नमः, उष्णोदक स्नानो समर्पयामी। तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे असे देवीची मूर्ती असेल ती ताम्हणात घेऊन तिला दही, दूध, मध, उटणे यांनी आणि कोमट पाण्याने स्वच्छ स्नान घालायचे। आणि देवीला स्नान घालत असताना मंत्र उच्चार करायचा, शरणागत दीनार्थ परित्राणाय परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर बऱ्याच मैत्रिणींना असा प्रश्न असतो की ही पूजा करावी कधी? सकाळी करायची, दुपारी करायची या संध्याकाळी करायची? तर मैत्रिणींनो, आपल्या बऱ्याच मैत्रिणी या शेतामध्ये काम करतात, बऱ्याच मैत्रिणी या ऑफिसमध्ये काम करतात, बऱ्याच जणींना घरामध्ये खूप कामे असतात किंवा पेशंट असतात, तर काही जणींना ही जागेची अडचण असते। तर मैत्रिणींनो, आत्ता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये पूजेला असे वेळेचे बंधन नाही, फक्त पूजा मनोभावे आणि श्रद्धेने करावी। जागेची अडचण असेल तर घराच्या एका कोपऱ्यामध्ये ती जागा स्वच्छ करून तिथे छोटासा पाट मांडून, कलश मांडून त्याच्यामध्ये पाणी, पत्री आणि नारळ ठेवून अगदी साध्या पद्धतीने जरी तुम्ही ही पूजा केली तरी देवीला अर्पण होते। माझी आजी माझ्याकडून लहानपणापासून ही पूजा करून घ्यायची आणि जर काही छोट्या छोट्या चुका झाल्या तर म्हणायची, कर ग तू पूजा, काही नाही होत, देव फक्त भावाचा भुकेलेला असतो। तर आपण गणपती स्वरूप जी सुपारी घेतली होती ना, तिला स्वच्छ वस्त्राने असे पुसून घ्यायचे। गणपती स्वरूप सुपारी ही विड्यांच्या पानावर ठेवायची, त्याला चंदन लावायचे, हळदी कुंकू लावायचे, थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या। तुमच्याकडे जास्वंदीचे फूल नसेल तर कोणत्याही प्रकारचे सुवासिक लाल फूल अर्पण केले तरी चालते। माझ्याकडे इथे जास्वंदीचे फूल नव्हते म्हणून इथे मी गुलाबाचे फूल अर्पण केलेले आहे। गणपती बाप्पाला दुर्वा फार आवडतात, तर गणपती बाप्पाला दुर्वा कशा अर्पण करायच्या? तर अशा हळदी कुंकू थोडेसे त्याला लावून घेऊन मग अर्पण कराव्यात, हे मला एका भटजी काकांनी सांगितले होते। त्यानंतर आपण गणपती बाप्पाला धूप आरती ओवाळावी आणि मनोभावे प्रार्थना करावी। कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पापासून होते। त्यानंतर जे आपण लाल वस्त्र अंथरले आहे त्याच्यावर तांदूळ अंथरायचे किंवा एक स्वस्तिक छानसे काढले तरी चालेल, मग त्याला हळदी कुंकू व्हायचे। देवपूजेसाठी जो आपण तांब्या घेतो त्याला हळदी कुंकाच्या 5 पट्ट्या ओढून त्याच्यामध्ये काठोकाठ भरेल एवढे पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये एक सुपारी टाकायची, एक नाणे टाकायचे, एक फूल टाकायचे, थोड्याशा अक्षदा त्याच्यामध्ये घ्यायच्या, थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आणि थोडेसे हळदी कुंकू त्याच्यामध्ये व्हायचे। तर मैत्रिणींनो, मी इथे फुलांच्या आणि फळांच्या झाडांचे प्रत्येकी एकच पान पत्री म्हणून घेतलेले आहे। मैत्रिणींनो, माझे वैयक्तिक असे मत आहे की आपल्या देवीच्या पूजेसाठी झाडांची, वृक्षांची अनावश्यक अशी तोड का बरे करायची? तर आपण पूजेसाठी जो नारळ घेतलेला आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे। लहान असताना मी आजीला सारखी म्हणायचे, अगं हा नारळ म्हणजे देवी कशी काय ग? तर मैत्रिणींनो, बहुतेक देवीला माझ्या मनातील भाव कळला असेल आणि काही वर्षानंतर बाजारात असे सुंदर देवीचे मुखवटे यायला लागले। त्या मुखवट्याला असे 2 होल असतात, त्याच्यामध्ये दोरा असा बांधून तो आपण नारळाला बांधू शकतो। इथे मी देवीचा छान असा मळवट भरलेला आहे, तुम्ही बघू शकता माझी देवी किती गोड हसते।
तर मैत्रिणींनो, इथे समोर पाट ठेवून मी तुपाचा दिवा लावलेला आहे, नैवेद्य ठेवला आहे, पाणी ठेवलेले आहे. नंतर असे कमळाचे डेकोरेशन मी आरास केलेले आहे. देवीला कमळ फार आवडतात. नंतर मी हळदी आणि कुंकवाचे असे तबक समोर ठेवलेले आहे. ते तबक नेहमी हळदी कुंकवाचे असे व्यवस्थित ठेवावे. देवीला हिरवळ आणि निसर्ग फार आवडतो, म्हणून मी छोटे असे विड्याच्या पानाचे डेकोरेशन समोर करून मांडलेले आहे. चौफेर अशी रांगोळी काढलेली आहे. तिळांच्या तेलाचे 2 समया मी लावलेल्या आहेत. धुपारती ओवाळलेली आहे. तर मैत्रिणींनो, मी यावेळेस श्री आई एकविरा मातेच्या स्वरूपात देवीची पूजा मांडलेली आहे. त्यामुळे तिचे नाव मी रांगोळीमध्ये लिहिलेले आहे. तुम्ही बघू शकता माझी एकविरा माता किती सुंदर स्वरूपात दिसत आहे. तर मैत्रिणींनो, यावेळेस माझ्या एकविरा आईनी माझ्याकडून छान अशी पूजा करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण देवीची ओटी पण भरायची आहे. देवीच्या पुस्तकाचे पूजन पण यथासांग व्यवस्थित करायचे आहे. इथे देवीला फलाहार ठेवलेला आहे 5 फळांचा. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे माझ्या श्री महालक्ष्मी मातेने माझ्याकडून अशी छान पूजा करून आणि सेवा करून घेतलेली आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्याते हरे देवी नारायणी नमोस्तुते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे 5 आलेले आहेत आणि सगळ्या मैत्रिणींना पडलेला प्रश्न म्हणजे 5व्या गुरुवारी ही अमावस्या आहे, तर या दिवशी देवीचे उद्यापन करावे का? तर नक्कीच मैत्रिणींनो, तुम्ही या दिवशी आहे ना लक्ष्मीपूजनाचे उद्यापन केले तरी चालेल. कारण दिवाळीला जेव्हा अमावस्या असते त्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण जसे करतो तसेच या गुरुवारी देखील अमावस्या असली तरी लक्ष्मीपूजनाचे उद्यापन केले तरी चालेल. मैत्रिणींनो, देवी महात्म्याचे पुस्तक तुम्ही जर व्यवस्थित वाचले असेल तर त्याच्यामध्ये देखील असा उल्लेख आहे की 4थ्या किंवा 5व्या गुरुवारी अमावस्या असली तरीही व्रताचे उद्यापन करावे.